So next article is the population. याच्या अगोदरच्या पिरियड मध्ये आपण ऍडॅप्टेशन हा जो काही कन्सेप्ट संपवला. थोडक्यात तुम्ही असं लक्षात घ्या, ऍडॅप्टेशन म्हणजे अनुकूलन आहे मराठीमध्ये. ऍडजस्टमेंट इज कॉल्ड एज द ऍडॅप्टेशन. This adjustment may take place bodily, म्हणजे ज्याला आपण मॉर्फॉलॉजिकली म्हणूया, फिजिओलॉजिकल पण असेल, शारीरिक प्रक्रिया असतील, और बिहेवियर पण असू शकेल, वर्तणुकीमध्ये पण बदल झालेले असतील, त्यामुळे तो सजीव त्या वातावरणाला जगू शकतो. दिस इज कॉल्ड ऍडॅप्टेशन. तर यानंतर या ज्या काही स्पेसिस असतील किंवा जे आपण हॅबिटॅट वगैरे हा सगळा कन्सेप्ट बघितला, तसाच एक नवीन कन्सेप्ट आपल्याला बघायचा, दॅट इज कॉल्ड एज द पॉप्युलेशन. मराठीमध्ये पॉप्युलेशनला आपण काय म्हणतो, लोकसंख्या. फक्त पॉप्युलेशन ही टर्म माणसांसाठी वापरली जाते असं नाही, प्रत्येक ऑर्गॅनिझमच्या संदर्भात पॉप्युलेशन म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑर्गॅनिझम इन अ पर्टिक्युलर एरिया ऍट अ पर्टिक्युलर टाइम. एका विशिष्ट एरियामध्ये विशिष्ट वेळेस असणाऱ्या जमलेल्या आपण म्हणूया त्या सजीवांच्या सगळ्या संख्येला म्हणलं जातं पॉप्युलेशन. टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल फाउंड इन अ पर्टिक्युलर एरिया ऍट अ पर्टिक्युलर टाइम, दॅट इज कॉल्ड एज द पॉप्युलेशन. मग आता आपण जर बघितलं तर काय, माणसांचं पॉप्युलेशन आपण काढतो, जर 10 वर्षांनी येतं त्याला सेन्सस म्हणतात, बरोबर आहे. मग हा सेन्सस आपल्याला काय सांगतो, ह्युमन पॉप्युलेशन इज एक्सीड दॅन 7 बिलियन. म्हणजे आपलं माणसांचं पृथ्वीवरचं पॉप्युलेशन किती झालेलं आहे, मोर दॅन 7 बिलियन. इंडिया त्यातला साधारणपणे 1.25 बिलियन एवढा आहे. म्हणजे जगातल्या 7 माणसांचा एक माणूस इंडियन समजा, याला म्हणायचं पॉप्युलेशन. मग हे जे पॉप्युलेशन जे आपण याच्यामध्ये या ठिकाणी जे बघणार आहोत, या पॉप्युलेशनचे स्वतःचे अशा प्रकारचे काही क्रायटेरिया, स्वतःचे अशा प्रकारचे काही कॅरेक्टर्स याच्यामध्ये असतात. पॉप्युलेशनचा स्वतःचा एक साईज असतो. पॉप्युलेशन हॅज इट्स ओन डेन्सिटी ऑल्सो. Population has characters like natality or mortality, age structure, असे काही कॅरेक्टर या ठिकाणी या पॉप्युलेशनचे सांगितले जातात. म्हणजे लोकसंख्या जी आहे, आता मी सांगितलं की 7 अब्ज माणसाची लोकसंख्या, 1 अब्ज 25 कोटी आपली संख्या भारतातली आहे. मग आपण ही ह्युमन पॉप्युलेशन या कॅटेगरीत धरू. डॉगचं पण पॉप्युलेशन असतं, टायगरचं पण पॉप्युलेशन आहे. तो काय झालं, टायगरचं पॉप्युलेशन म्हणजे टोटल नंबर ऑफ टायगर्स ऑब्झर्व्ड इन इंडियन जिओग्राफिकल एरिया. आपली भारताची जेवढी सीमा आहे आपण त्या सगळ्या सीमेच्या आत भारत देशामध्ये किती टायगर आहेत, ते झालं टायगरचं पॉप्युलेशन. अशी प्रत्येक ऑर्गॅनिझमची काय असते, एक पॉप्युलेशन असते. आणि मग हे पॉप्युलेशन सुद्धा वेगवेगळ्या फॅक्टरनी इन्फ्लुएन्स होतं. त्याचे स्वतःचे सुद्धा काही कॅरेक्टर्स असतात. उदाहरणार्थ आता पहिला कॅरेक्टर आपण बघूया, साईज. साईज म्हणजे काय, साईज मे बी लार्ज मे बी स्मॉल. थोडक्यात काय, टोटल नंबर ऑफ ऑर्गॅनिझम फाउंड, दॅट इज कॉल्ड एज द पॉप्युलेशन साईज. आता आपण 2 देशांचा विचार करूया. एक म्हणजे आपला इंडिया विचार करूया, तर सगळ्यात कमी पॉप्युलेशन असणारा काही देश आहे. समजा आपण विचार करूया की मालदीव सारखा एखादा देश आहे. मग ह्या मालदीवची पॉप्युलेशन किती आहे, 4 लाख आहे. आपलं पॉप्युलेशन किती आहे, 1 अब्ज 25 कोटी. पॉप्युलेशनचा साईज मोठा कोणाचा आहे, इंडियाचा. दिस इज कॉल्ड साईज. साईज मे बी लार्ज, साईज मे बी स्मॉल. डेन्सिटी, मराठीत डेन्सिटीला आपण काय म्हणूया, टोटल नंबर ऑफ ऑर्गॅनिझम फाउंड
इन अ पर्टिक्युलर एरिया, ही डेन्सिटी सुद्धा व्हेरिएबल असते. म्हणजे अगदी आपण विचार केला ज्याला मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून, मुंबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता, काय तिथं टोटल नंबर ऑफ ऑर्गॅनिझम लिव्हिंग पर स्क्वेअर किलोमीटर जास्त आहे. मुंबईचा विचार केला तर एका स्क्वेअर किलोमीटर तुम्हाला किमान 2 लाख लोक सापडतील. 1 स्क्वेअर किलोमीटर लांब, 1 स्क्वेअर किलोमीटर रुंद असा जर आपण एरिया मार्क केला तर तुम्हाला 2 लाख लोक सापडतील. आपल्या मंगळवेढ्यासारख्या ग्रामीण भागात गेलो तर काय सापडतील? एका स्क्वेअर किलोमीटर 5 लोक सुद्धा सापडणार नाही. ही झाली डेन्सिटी. ही डेन्सिटी सुद्धा वेगवेगळ्या फॅक्टरवर अवलंबून असते. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर, एन्व्हायरमेंटल कंडिशन्स, अजून काही फॅक्टर असतात त्याच्यावर ही डेन्सिटी अवलंबून असते. आता हे फक्त ह्युमनचं नाही, ही डेन्सिटी प्रत्येक ऑर्गॅनिझमची वेगळी असते. प्लॅंटची वेगळी, एनिमलची वेगळी, मायक्रोबची वेगळी. ही सगळी त्या एन्व्हायरमेंटल कंडिशन, हॅबिटॅट, एन्व्हायरमेंट ह्याच्यावर या ठिकाणी अवलंबून असते. आता यानंतर हे 3 भाग आपल्याला बघायचे. त्यातला पहिला आहे तो म्हणजे याच्यामध्ये नटॅलिटी, दुसरा आहे तो म्हणजे मॉर्टॅलिटी, आणि तिसरा आपल्याला बघायचा तो म्हणजे याच्यामधला एज स्ट्रक्चर किंवा एज डिस्ट्रीब्युशन आणि एज पिरामिड. थोडक्यात याच्यामध्ये एज स्ट्रक्चर मध्ये एज डिस्ट्रीब्युशन येतं आणि त्या एजचा एक पिरामिड नावाचा एक भाग येतो. असे 2 भाग याच्यामध्ये येतात. आता मी सुरुवातीला सांगतो नटॅलिटी. नटॅलिटी म्हणजे युजली नटॅलिटी शोन बाय द साइन कॉल्ड ॲज द एन. नटॅलिटी म्हणजे सोपं लक्षात घ्या, नटॅलिटी इज इक्वल टू बर्थ रेट. याचा अर्थ काय? जन्मदर. टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल बॉर्न इन अ पर्टिक्युलर एरिया, इन अ पर्टिक्युलर टाइम किंवा पर युनिट एरिया आपण म्हणूयात, इन अ पर्टिक्युलर टाइम, त्याला म्हणायचं नटॅलिटी. म्हणजे आता आपण विचार केला समजा मंगळवेढ्याची टोटल लोकसंख्या आपली समजा 1 लाख आहे. तर या 1 लाख लोकसंख्येमध्ये एका वर्षामध्ये किती नवीन जन्मलेली बालकं आहेत, तो दर म्हणजे जन्मदर. त्याला काय म्हणायचं? लक्षात. आणि जनरली ही नटॅलिटी जी असते ती कशी काढली जाते? नटॅलिटी काढायला सूत्र आहे टोटल नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल बॉर्न डिवाइडेड बाय 1000 डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ पॉप्युलेशन इंटू 1000. म्हणजे आता आपण पुन्हा एवढ्या मंगळवेढ्याचा विचार करू. एखाद्या कुठल्या गल्लीचा विचार, त्या गल्लीमध्ये 1000 लोकांचं पॉप्युलेशन. मग एका वर्षामध्ये त्या 1000 पॉप्युलेशन मध्ये किती बालकं जन्मलेली आहेत ती संख्या वर लिहायची. डिवाइडेड बाय टोटल नंबर 1000 समजा असेल, 10,000 असेल ती लिहायची, आणि गुणिले फक्त त्याला 1000 ने करायचं. त्याला आपण काय म्हणणार आहे? हा नटॅलिटी सुद्धा प्रत्येक ठिकाणी वेगळा असतो. आणि हा नटॅलिटी जनरली हे जे एज स्ट्रक्चर आहे, आपण पिरामिड बघणार आहोत, त्याच्यातला कुठला ग्रुप जास्त आहे? हे 3 ग्रुप असतात. पुन्हा एकाला म्हणतात प्री रिप्रोडक्टिव्ह ग्रुप, 0 to 14 असतो, प्रजनन करू शकत नाही. 14 to 45 असतो, 44, 45 तोच प्रजननशील ग्रुप आहे. आणि 45 to 85 पर्यंत काय असेल तो मरेपर्यंत तो तिसरा ग्रुप असतो, पोस्ट रिप्रोडक्टिव्ह, तिथे सुद्धा रिप्रोडक्शन नसतो. मग ज्या पॉप्युलेशन मध्ये हा जो मधला एज ग्रुप आहे तो जास्त असतो, तो ऑब्व्हियसली काय आहे? आता इंडियाचा विचार करूयात, आपलं एवढं पॉप्युलेशन वाढायचं कारण काय? तर आपल्याकडे यंग जनरेशन जास्त आहे. हे यंग जनरेशन म्हणजे साधारणपणे आपण धरू की 18 to 40 मधलं जास्त आहे. त्यामुळे आपली संख्या काय वाढली, बरोबर आहे? याला म्हणायचं नटॅलिटी. आता या नटॅलिटी मध्ये सुद्धा आपल्याला 2 असतात. एकाला म्हणतात ऍब्सोल्यूट नटॅलिटी आणि दुसऱ्याला म्हणतात यामध्ये रिअलाइज्ड नटॅलिटी. मग ऍब्सोल्यूट नटॅलिटी म्हणजे काय? इट इज अ टोटल नंबर ऑफ बर्थ इन आयडियल कंडिशन. म्हणजे कुठलंही कॉम्पिटिशन नाही, जेवढे जन्माला आले तेवढे सगळे जिवंतच राहिले, त्याला म्हणायचं याच्यामध्ये ऍब्सोल्यूट. आणि रिअलाइज्ड म्हणजे काय? टोटल नंबर इंडिव्हिज्युअल बॉर्न झालेले, जन्मलेले, पण काही आजारी पडले मरून गेले, काहींना अन्न मिळालं नाही ते मरून गेले. मग जो शिल्लक राहिला त्याला काय म्हणायचं? रिअलाइज्ड. तर असे हे 2 टाईप असतात. पहिल्याला आपण याच्यामध्ये या ठिकाणी म्हणतो ऍब्सोल्यूट नटॅलिटी,
आणि दुसरा प्रकार याच्यामध्ये आहे, याला म्हणतात रिअलाइज्ड नाट्य. मी अगदी सोपं विचार करू की समजा मोठ्या शहरात विचार करू, आपल्याकडच्या शहरात विचार करू. आपल्याकडच्या शहरामध्ये जेवढी बालकं जन्मतात तेवढी शक्यतो जिवंत राहतात, तर त्यांना हॉस्पिटल फॅसिलिटी आहे, त्यांना दूध किंवा जे काही फिडिंग आहे, औषध आहेत ते मिळतात. तो जन्मलेला जर समजा 5 बालकांचा आहे तर 5च्या 5 जिवंत राहणार आहे, ते झालं. कारण सगळी आयडियल कंडिशन आहे. आता आपण थोडस आदिवासी भागामध्ये जातो. आदिवासी भागामध्ये काय असतं, जवळपास कुठेही हॉस्पिटल नाही, पॉवर्टी, गरिबी तिथं. त्यामुळं ती मुलं जन्मलेली सगळीच जगतात असं नाही. 5 जन्मली तर 3 मरतील आणि 2च जिवंत राहतील. मग तिथला नटॅलिटीचा रेट किती आला, 2. रिअलाइज्ड शिल्लक राहिलेला, रिअल किती, 2 शिल्लक राहिले. याला म्हणायचं रिअलाइज्ड नटॅलिटी. तर हा मग ज्या पॉप्युलेशन मध्ये नटॅलिटीचा रेट जास्त असतो ते पॉप्युलेशन इन्क्रीजिंग असतं. सेम फॉर इंडिया अँड चायना. आपले दोन्ही लोकसंख्या किती बघा, आपली एवढी, आपल्यापेक्षा थोडीच जास्त चायना. साधारण 1.40 वगैरे त्यांची सांगितलं आणि आपली 1.25 किंवा 27 आसपास असेल. आता जेव्हा आपण बोलतोय तेव्हा अजून काही लोकसंख्या वाढलेली. आपण 1 तास संपून गेलो तर लोकसंख्या आपली वाढलेलीच आहे, पण आपलं काय नटॅलिटीचा दर जास्त आहे. आपल्याला हॉस्पिटल फॅसिलिटी वाढवली आपण, बरोबर आहे. क्लिअर. आता असंच आहे मॉर्टॅलिटी. मॉर्टॅलिटी शोन बाय डेथ, डेथ रेट शोन बाय टी. तो एम ने दाखवला जात नाही, तो डी ने दाखवला जातो. मग मॉर्टॅलिटी म्हणजे काय, याला म्हणतात याच्यामध्ये क्रूड डेथ रेट. म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ ऑर्गॅनिझम डाईड नॅचरली, ऍक्सिडेंटली, व्हॉटएव्हर इन एन एरिया ऍट अ पर्टिक्युलर टाइम. पुन्हा आपण विचार करू की समजा 1000 लोकसंख्येचं एक गाव आहे किंवा 10,000 लोकसंख्येचं गाव आहे. त्या 10,000 लोकसंख्येच्या गावामध्ये एका वर्षामध्ये समजा 50 लोक डेड झाले. मग तिथं काय काढलं जातं, त्याचा डेथ रेट कसा काढला जातो, 50 संख्या वर लिहिली जाते. टोटल नंबर आहे 10,000 गुणिले त्याला 1000 ने मल्टिप्लाय केलं जातं, ती झालं तुमचं डेथ रेट, मॉर्टॅलिटी. ओके. मग हा डेथ रेट जो आहे त्या डेथ रेट मध्ये पुन्हा सेम असंच आहे, ऍब्सोल्यूट पण आहे आणि रिअलाइज्ड पण आहे. मग ऍब्सोल्यूट म्हणजे या ठिकाणी काय, नंबर ऑफ डेथ अंडर ऍब्सोल्युटली आयडियल कंडिशन. म्हणजे या ठिकाणी काय, कुठलंही कॉम्पिटिशन न होता फूड अवेलेबिलिटी भरपूर आहे, ज्याला आपण काय म्हणतो एजिंग. त्या सजीवाचं आयुष्य संपलं की तो मरणार आहे. असं जर झालं, त्याला फूड आहे, त्याला मेडिकल फॅसिलिटी सगळं आहे चांगलं, पण त्याचं आयुष्य संपलंय, त्याची सगळ्या बॉडी प्रक्रिया बंद पडल्या, तर ती काय झाली, मग नॅचरल डेथ झाली. वार्धक्यामुळे आपण म्हणूया, वय झाल्यामुळे म्हणूयात, त्याचं लाईफस्टाईल संपल्यामुळे म्हणूयात. असं जर आयडियल झालं असेल, आयडियल कंडिशन झालं असेल, तर याला म्हणलं जातं ऍब्सोल्यूट अशा प्रकारचं. आणि दुसरी रिअलाइज्ड आहे म्हणजे काय, काही वेळेस डेथ ह्या एन्व्हायरमेंटल प्रेशर येतात. म्हणजे आपल्या सिच्युएशन बघा, आपल्याच महाराष्ट्रामध्ये किती डेथ झाल्या कोरोनामध्ये, 50,000 झाले. तर कशाने आलेल्या, तर कोरोनाचे इन्फेक्शन म्हणजे प्रेशर आले. ऍक्च्युली आपला एवढा दर नसणार आहे, त्या 9 महिन्यामध्ये एवढी लोक नॅचरली मरणार नाही, ही इन्फेक्शन न मिळेल. याला आपण काय म्हणू, रिअलाइज्ड मॉर्टॅलिटी. लक्षात. सो साइज, डेन्सिटी, नटॅलिटी अँड मॉर्टॅलिटी. आता यानंतर एक पुढचा भाग मला इथे एक अजून एक दिलाय, तो म्हणजे सेक्स रेशो. आणि मग मी हे स्ट्रक्चर कडे जातो. सेक्स रेशो म्हणजे तर युजली सेक्स रेशो कुणाला म्हणलं जातं, तर युजली सेक्स रेशो म्हणजे काय, नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ वन टाइप विथ नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ अनदर टाइप. म्हणजे एखाद्या पॉप्युलेशन मध्ये मेलची संख्या किती आहे आणि फिमेलची संख्या किती आहे त्याचा रेशो काढला की या रेशोला काय म्हणलं जातं, सेक्स रेशो. जनरली आपल्या इंडियाचा विचार केला तर इंडियाचा सेक्स रेशो आता साधारणपणे असं सांगितलं जातं.
female and this is the number for male. म्हणजे 870 मुली जेव्हा जन्मल्या असतात तेव्हा 1000 मुलं जन्मलेली असतात असा दर आहे. मग सेक्स रेशो म्हणजे काय तर हे पॉप्युलेशन मध्ये समजा आपण 2000चं पॉप्युलेशन गोळा केलं तर 2000च्या पॉप्युलेशन मध्ये 1100% मेल असणार नाही तर फिमेलची संख्या किती 870. त्याला म्हणायचं सेक्स रेशो. काही कंट्रीमध्ये उलट पण आहे. रशिया सारख्या कंट्री तिथं उलट आहे. तिथं मेलचा रेशो साधारणपणे 630-650 पर्यंत आहे आणि फिमेल 1000 आहे अशी. तिथं रेशो उलट नाही. जेव्हा सेकंड वर्ल्ड वॉर झालं होतं फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं होतं तेव्हा सुद्धा असाच रेशो आला. फिमेल संख्या जास्त होती आणि मेलची संख्या कमी झाली होती कारण सगळे सोल्जर बऱ्यापैकी काय झाले होते डेड झाले होते. सोल्जर मेलच होते त्यावेळेस. फिमेल त्यावेळेस अजून सैन्यामध्ये झाले नव्हते त्यामुळे त्यावेळेस सुद्धा दर बदललेला होता. याला काय म्हणूया सेक्स रेशो. सेक्स रेशो म्हणजे असं असतं की त्यामध्ये एका टाईपचं ऑर्गॅनिझम त्याला मेल आपण म्हणूया आणि दुसऱ्या टाईपचं ऑर्गॅनिझम त्याला फिमेल म्हणूया. यांचं असणारं प्रमाण आयडियल काय पाहिजे जेवढे मेल आहेत तेवढेच फिमेल पाहिजे पण असे आयडियल सिच्युएशन नसते. याला म्हणायचं सेक्स रेशो. मग पॉप्युलेशन हा जो आपण फॅक्टर बघतोय ह्याच्यावर इफेक्ट कोण कोण टाकतो सगळे फॅक्टर आहे. स्पेशली हे सगळे फॅक्टर आहे. डेथ रेट बर्थ रेट जास्त असेल तर पॉप्युलेशन वाढणार आहे. डेथ रेट कमी असेल तरी पण पॉप्युलेशन वाढणार आहे. एज स्ट्रक्चर मध्ये मी आता सांगणार आहे रिप्रोडक्टिव्ह एजचा ग्रुप जास्त असेल तरी पॉप्युलेशन वाढणार आहे आणि सेक्स रेशो जर बॅलन्स्ड असेल तरीही वाढणार आहे. तर असे अनेक फॅक्टर आहेत. महिन्यामध्ये पुन्हा फूड मेडिसिन जे काय असेल ते जर अवेलेबल असेल तरी सुद्धा पॉप्युलेशन जे असेल त्याच्यामध्ये वाढू शकतं. मग हा मी आता सांगितलं की मेल टू फिमेल रेशो आयडियली किती पाहिजे 1:2 म्हणजे 1000ला 1000 किंवा 1000चं पॉप्युलेशन घेतलं तर 500 मेल आणि 500 फिमेल असं समजा मेल टू फिमेल रेशो 1:1 जनरली जर असेल तर याला म्हणतात इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी. ही यावर्षी एक नवीन टर्म इंट्रोड्यूस केली. म्हणजे इव्होल्युशन होत असताना जी उत्क्रांती झाली त्यामध्ये जनरली असं होतं जेवढे मेल तेवढेच फिमेल होते पण नंतर कॉम्पिटिशन आलं आणि मग हा रेशो बदलला आणि मग त्यामुळे इव्होल्युशनचा दर कमी झाला असं शास्त्रज्ञांचं मत आहे. हा आयडियल रेशो असतो 1:1. तर इव्होल्युशन साठी जबाबदार प्रक्रिया असते लैंगिक प्रजनन सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 1:1 रेशो असावा बरोबर आहे. मग जेव्हा हा रेशो बदलला तेव्हा आपोआप इव्होल्युशनचा दर पण कमी झाला असं शास्त्रज्ञांचं मत याच्यामध्ये. पण याला इव्होल्युशनरी स्टेबल स्ट्रॅटेजी असं या 1:1 रेशोला याच्यामध्ये या ठिकाणी म्हणलं जातं. नाव आता आपण बघूया तो म्हणजे एज डिस्ट्रीब्युशन पिरॅमिड म्हणजे एज स्ट्रक्चर काय असतं. आपण कुठल्याही पॉप्युलेशनचा जर विचार केला तर कुठल्याही पॉप्युलेशन मध्ये काय 3 एज ग्रुप तुम्हाला सापडतात. पहिला एज ग्रुप आहे याला म्हणतात प्री रिप्रोडक्टिव्ह ग्रुप. दुसरा आहे त्याला म्हणतात रिप्रोडक्टिव्ह ग्रुप आणि तिसरा आहे त्याला म्हणतात पोस्ट रिप्रोडक्टिव्ह ग्रुप. प्री म्हणजे रिप्रोडक्शन करायच्या अगोदरचा चाइल्ड आपण म्हणूयात त्याला ऍडोलसंट म्हणूयात. रिप्रोडक्टिव्ह म्हणजे जे प्रजनन क्षमता बाळगून आहेत करू शकतात. ह्युमन मध्ये 18 इयर फॉर फिमेल आणि 21 इयर फॉर मेल हे जो आहे हा रिप्रोडक्टिव्ह म्हणजे त्या एज मधले आपण म्हणूया. थोडक्यात 14 पासून ऑनवर्ड समजतात ह्युमन मध्ये 14 to 44 किंवा 15 to 44 म्हणूयात हा रिप्रोडक्टिव्ह एज. कारण त्या एज मध्ये रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम डेव्हलप झालेली असतात. मग पोस्ट रिप्रोडक्टिव्ह म्हणजे ज्यांची रिप्रोडक्शनची कॅपॅसिटी लॉस झालेली आहे. 44 इयर्स नंतर फिमेल मध्ये काय झालेलं असतं जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती स्टॉप झालेली असते परमनंट स्टॉप झालेली असते 45 50. तो डिपेंड असतो डिपेंड्स अपॉन युअर हार्मोन डिपेंड्स अपॉन युअर इनहेरिटन्स डिपेंड्स अपॉन युअर डाएट एन्व्हायरमेंटल तुमच्या ज्या काही जवळच्या सिच्युएशन असतात त्याच्यावर हे ठरलेलं असतं. आणि परमनंटली मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप होणे याला तुम्ही याच्यामध्ये म्हणू शकता
मेनोपॉज. मग हे मेनोपॉजचा पिरियड साधारणपणे 45-44 इयर्स फिमेल मध्ये धरला जातो. मग लक्षात घ्या की एक पार्टनर फिमेल आहे, जिचा मेनोपॉज झाला असेल तर ओव्हम रिलीज होणार असेल आणि त्यामुळे सेक्शुअल इंटरकोर्स जरी झाला या मेल कडून तरी तिला चाइल्ड डेव्हलपमेंटची शक्यता 0 असते आणि म्हणून याला म्हणलं जातं पोस्ट रिप्रोडक्टिव्ह. मग हे